पिंपळगाव खांड धरणाचं पाणी साकूरपर्यंत सोडण्यात यावं या मागणीसाठी सर्वपक्षीय पुढाऱ्यांसह शेतकऱ्यांनी संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला। महामार्गाच्या कडेला उन्हामध्ये बसून 2 तास ठिय्या आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी आंदोलकांनी पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणाही दिल्या। पिंपळगाव खांड धरणामधून गुरुवारी पिण्याचं आवर्तन सोडण्यात आलं, पण हे पाणी चास आणि पिंपळदरीच्या पुढे आलंच नाही। त्यातच मुळा नदीवरील घारगाव, नांदूर, खंदरमाळ, वांदरकडा, अकलापूर, आभाळवाडी, साकूर, केटीवेअर्स काही कोरडे पडले आहेत, तर काहींनी तळ गाठला आहे। त्यामुळे नदीकाठच्या पाणी योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। यावेळी अकोले पाटबंधारे विभागाचे जी थोरात यांनी पाणी सोडण्याची जबाबदारी आमची नाही असं म्हणताच शेतकरी चांगलेच आक्रमक झाले। पाणी सोडण्याची जबाबदारी तुमची नाही तर मग तुम्ही कशासाठी आले असा सवालही संतप्त शेतकऱ्यांनी केला। त्यामुळे काही वेळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। मग शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। हक्काचा प्रश्न सोडवणुकीसाठी सर्वपक्षीय समिती नेमून राज्य शासनापर्यंत पाठपुरावा करण्याचा निर्णय या प्रसंगी घेण्यात आला। मात्र बोटा गटाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य आंदोलनाकडे फिरकले नसल्याची खंत शेतकऱ्यांनी या प्रसंगी व्यक्त केली। खांड धरण हे शासनाच्या निधीमधून बांधलेलं धरण असून या ठिकाणी अकोले किंवा भंडारदरा क्षेत्रामध्ये पडणारं पाणी साठवलं जातं। हे पाण्याचं धरण पिंपळगाव खांड धरणाचं हे जे धरण आहे हे शासनाच्या निधीतून बांधलं असल्यामुळं त्याचं जे काही नियोजन करताना जे लाभक क्षेत्र ठरवलं आहे त्या लाभक क्षेत्रापर्यंत पाणी पुरवण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आहे। तेथील स्थानिक आमदार किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींना विचारात घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याऐवजी फक्त ठराविक भागापुरतंच पाणी मर्यादित क्षेत्रापर्यंत येण्याचा आत्तापर्यंत 2-3 वर्षाचा कार्यक्रम ठरलेला आहे। त्यामुळं पठार भागातील साकूर भागापर्यंत खाली मुळा धरण आहेच, परंतु साकूर भागापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही आणि नदी कोरडी होते। त्यानंतर काही अधिकारी सांगतात की वरपर्यंत पाणी कमी प्रमाणात सोडलं जातं। कमी प्रमाणात सोडलेलं पाणी वरच्या क्षेत्रामध्ये सर्व केटी पूर्णपणे भरून घेतल्या जातात आणि खालच्या क्षेत्रापर्यंत ते पाणी येऊ दिलं जात नाहीत। यामध्ये राजकीय लागेबांधे किंवा स्थानिक पुढाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचे असणारे हितसंबंध लक्षात घेतात ते पाणी खाली न येऊ देण्याची जबाबदारी स्थानिक अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी घ्यावी। स्थानिक लोकप्रतिनिधी जो काही आमदार आहे हा संपूर्ण विधानसभा क्षेत्राचा असतो। संपूर्ण जनतेच्या ज्या काही प्रश्नांची जाणीव त्यांना असते, संपूर्ण शेतकऱ्यांच्या समस्या त्यांना माहिती असतात। त्यामुळे ते पाणी थोडं का होईना काही प्रमाणामध्ये संपूर्ण आपल्या क्षेत्रापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधी घ्यावी असं आमचं प्रामाणिक मत आहे। संगमनेर विभागीय अभियंता थोरात आणि मनसे उपजिल्हा प्रमुख किशोर डोके यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आमच्याकडे बाहेर पाणी पडल्यानंतरची जबाबदारी आमची असते। यामध्ये महत्त्वाची अडचण आपण नदीनं पाणी आणतो, तुमच्या म्हणजे आभाळवाडी असो साकूर असो, नदीनं पाण्याचे लॉसेस जास्त असतात आणि गेटमधून जर पुरेशा क्षमतेनं पाणी सोडलं नाही तर ते पाणी खाली पोहोचणारच नाही। नदीला पाणी आज सुद्धा धरणामध्ये 45 MCF पाणी होतं, ते 4 दिवस झाले पाणी सोडलंय। पाणी फक्त 40 ते 50 क्युसेक निघतंय आणि ते नदीमध्ये जिरून जातंय। तुम्हाला जर म्हणजे यातली महत्त्वाची अडचण पाणी सोडण्याची गेटची जर सुटली तर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही। आणि मागच्या वेळेला 2-2.25 MCF पाणी सोडलं, परंतु डिस्चार्ज हा फक्त 125 ते 150 क्युसेक्स होता। आपल्याला नदीनं खाली पाणी आणायचं असेल तर कमीत कमी 400 ते 500 क्युसेक्स एवढ्या वेगाने पाणी सोडणं गरजेचं आहे। आणि हे सगळं लघु पाटबंधारे विभाग क्रमांक 2 त्यांच्याकडे आहे। आम्ही त्याच्या पुढची जबाबदारी आमची असते। पाणी त्यांनी सोडलं तरच पाणी खाली होऊ शकेल, आम्ही त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही। पिंपळगाव खांडच्या धरणाचं पाणी या ठिकाणी पठार भागातील साकूरपर्यंत गेलं पाहिजे म्हणून या ठिकाणी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत या सर्व शेतकऱ्यांनी रस्त्यावर बसून आंदोलन केलं। त्या ठिकाणी पाटबंधाराचे थोरात साहेब आले, परंतु त्यांचं असं या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी उडावडीची उत्तर दिली की ही जबाबदारी आमची नाही तर लघु पाटबंधारीची आहे। आमची जबाबदारी फक्त धरणातून पाणी सोडल्यानंतर खाली पाठवण्याची आहे। आणि खरं पाहता तर मागच्या वेळेस थोरात साहेब पाणी सोडलं होतं, परंतु ते त्या ठिकाणी हजरसुद्धा झाले नाही, आलेसुद्धा नाही। म्हणजेच या शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचं काम लघु पाटबंधारे विभाग आणि पाटबंधारे विभाग अकोले हे करत आहे आणि शेतकऱ्यांना नाळवण्याचं आणि छळवण्याचं काम या ठिकाणी या लघु पाटबंधारे आणि पाटबंधारे विभाग करत आहे। आणि म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत। आमचं मात्र पाटबंधारे खातं आणि लघु पाटबंधारे खातं वरती पाणी असून सुद्धा पाणी सोडत नाही। आणि या ठिकाणी नांदूर असेल, खंदरमाळ असेल, त्या
विभागामध्ये 50-50 लाख रुपये खर्च करून पाईपलाईन शेतकऱ्यांनी केलेले आहेत आणि आज मात्र नदीला पाणी नसल्यामुळं त्या ठिकाणी त्या योजना बंद पडत आहेत आणि लोकांना आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही। म्हणून याला जबाबदार पाटबंधारे खातं आणि लघु पाटबंधारे खातं हेच आहे। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, संगमनेर।